जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेणे ऐशे होय. माऊली ज्ञानोबा आहे आणि जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन या पदावर वर्णन करत असताना जन्माचं दुःख त्या महात्म्याला कसं सलत राहतं, टुचत राहतं. आणि मी जे आता माझं जन्माचं दुःख भोगून आलोय, कशा प्रकारचं दुःख भोगलंय ते पुढे वर्णन केलेलं आहे. पण तो स्वतः सारखा असा महात्मा त्या दुःखाचं चिंतन करत राहतो आणि पुन्हा आता त्या जन्माच्या दुःखाला म्हणजे येऊनच जायचं नाही असं सारखं त्यानुसार त्याचं काय प्रयत्न चालू असतात, तसं तो कर्म करत राहतो, आहे का नाही. म्हणे पोई करते रेगाला वर्ग वगैरे, आहे का नाही. आहा मूत्ररंदे निघाला कटारा मी चाटीला कुचशेदू पोय करते रेगाला. मी पोवाच्या गर्दीत होतो, एक सगळी घाणच असते ना मुद्रा, आहे का नाही. पोय करते रेगाला मूत्ररंदे निघाला. जन्म तरी काय माझा चांगला झालाय का. ज्या ठायाची करू नये गोठी जे प्रगट दावू नये तिथे ते येऊनीद्वारे अति संकटी जन्म पाळ शेवटी पावती. जे नित्यमुत्राची नावनी जे नव्याना नरकाची खाणी रजत शोला रुधिराची श्रेणी जन्म ते थोनी पावती, आहे की नाही. मला असा वाईट 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 माझा जन्म झाला, अशी जी अवकाळा झाली आता ती पुन्हा होणार नाही. ऐशी अवकाळाची झाली ती आता पुन्हा माझी होऊ देणार नाही. अशा प्रकारचं किती तो त्याला ते दुःख सलत राहत. माऊलींनी काही उदाहरणं दिली. हरे उमचावया जुवारी जैसा येटाया की वैरा बापाचे या पुत्र जचे हरे उमचावया जुवारी जैसा डाया ये. एखादा जुगार खेळणार आहे, माऊलींनी कुठं पाहिले काय नाही, जुगार खेळणारी भेटली असतील फिरता फिरता, आहे का नाही. हरी उमचावया मला ते जुगाराचं असं माऊली म्हणतात आपल्याला काय, पण जे जुगार खेळतात ते हरलं की घरी जात नाही. हारलेला डाव जिंकण्याकरता पुन्हा काय करतात, जैसा पुन्हा डाय आहे पुन्हा कुठे येतो तो डावावर येतो. त्याच्या सणत ते दुःख की हारलो मी हारलो, आता पुन्हा जर पैसे आणायचे आणि काय करायचं, जिंकायचं जेवढ्या वेळेस हारल तेवढ्या वेळेस परत काय करायचं जिंक. जसं त्या जुगारी माणसाला हारलेला डाव सलतो तसं त्याला जन्माचं ते काय होतं दुःख सलत. पुन्हा नाही आता नाही जायचं तिकडे. की वैरा बापाचे पुत्र जचे बापाचं एखाद्यानं हत्या केली असेल किंवा काही त्रास दिला असेल तर त्या मुलाला सारखं ते काय होत राहतं, टोचत राहतं. मारिलियाचे निरागे पाठीचा जेवी सुड मागे येणे आक्षेपे लागे जन्मापाठी. मारिलियाचे नि मागे एखादा कोण भाऊ एकला आणि एक मोठ्याला कोणीतरी मारलं तर मग मागचा लहान भाऊ त्याचा सूड घ्यायला काय असतो, सारखा प्रयत्नशील असतो, सारखा प्रयत्नशील. तसा हा सारखा प्रयत्नशील असतो सूड घ्यायला कशाचा, जन्माचा. पुन्हा आपल्याला आता जन्माचं नाशच करायचा जन्माचा. परी जन्म तिथे लाज न सांडी जयाची नीज संभाविता निस्तेज नजिरे जेवी. परी जन्म तिथे लाज, जे त्याला जन्म झाला आणि महाराज त्या जन्मात जे दुःख भोगावं लागलं त्याला लाज वाटते त्या गोष्टीची, सारखं ते टोचत राहत लाज. ज्याचं अंतःकरण त्या लाजेला सोडतच नाही, सारखी त्याला त्याची काय वाटते, लाज वाटते. आपल्याला फाटक्या कपड्याची लाज वाटते, आपल्याकडे चांगली गाडी नाही त्याची आपल्याला लाज वाटते, आपल्याला चांगलं घर नाही त्याची आपल्याला लाज वाटते, आपल्याजवळ बँकेत कमी पैसे आहे याची आपल्याला लाज वाटते, आहे का नाही. पण त्या महात्म्याला कशाचीच लाज वाटत नाही, काय वाटत नाही महाराज. फाटके कपडे नाही, कपडे अंगावर नसले तरी त्याची काय वाटत नाही, लाज वाटत नाही. राहायला घर नाही, झाडाखाली राहिले तरी त्याला त्यांची काय वाटत नाही, लाज वाटत नाही. पण त्यांना लाज वाटते एका गोष्टीची लाज वाटते, कोण्या, जन्माच्या. पुन्हा 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 तिथं जावं लागतं, पुन्हा लाज वाटते याची. कशाप्रमाणे, संभाविता निस्तेज नजीर. एखादा संभावी माणूस असेल, संभावी माणूस म्हणजे सगळे त्याला मान देतात. मला मान मिळवण्याची सारखी ज्याला सवय आहे त्याला एवढा अपमान सहन होत नाही, एवढाही नाही होत, एवढं अपमान नाही होत सर. मग ज्याला सतत मान मिळवायची एखाद्याने त्याचा अपमान केला, निस्तेज केलं, त्याला निस्तेज म्हणजे अपमानित केलं, मग त्याला ते सारखं काय होत राहतं, टोचत राहत सारखं. जसं त्याला मानी माणसाला अपमान टोचत राहतो तसं त्याला तो अपमान जन्माचा टोचत राहतो.
आणि आता मृत्यू, जन्माच्या नंतर जन्म मृत्यू, असं जन्माची तो लाज करतो, असा प्रयत्न जीवनभर करतो की पुन्हा आता याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. एक दुःख होऊन गेले, आता एक येणार आहे का नाही. आणि जन्म आणि मृत्यू पुढे आहे, तोची कल्पांतिका पाहे परी आजीची होय सावध उजो. आणि मृत्यू पुढे आहे, आता पुढे काय आपल्याला मृत्यू आहे. किती दिवस आले कल्पांतर का असं, पण आहेच नाही. एक कल्प गेल्यावर येईल, पण मरण चुकणार आहे का. कल्पांतिका पाहिजे, कल्पांतिका होणे, पण आपला अंत होणार आहे. काही काही कल्पाचं आयुष्य राहत, असू द्या कल्पाचं आयुष्य, पण कल्पाच्या नंतर तरी काय येणार आहे आपल्याला, मृत्यू येणार आहे. परी आजीची होय सावध जो, पण पुढे येणाऱ्या मृत्यू विषयी जो आज काय होतो सावध होतो. सावध झालो बापा, सावध होई बापा, काळ लागला मापा. सावध होय महाराज म्हणतात. आता काय झालं, उठा जागे वारे आत, हे सावधच करत नाही ना, ऐक नाही. सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. घडी घडी काळ संगीत संतांनी आपल्याला आज सावध होतो जो, मला संकट येण्याच्या अगोदर सावध होतो तो शहाणा आहे. ऐक नाही. पुढे माऊलींनी त्याचे उदाहरण दिले. माझी आता आव म्हणता थडीयेची पंडस होता, कोणाला ऐता काशी गेली. एखादा नदीवर गेलाय, विचारलं पाणी किती हो, त्यांना सांगितलं पाणी दोन्ही थडे पोहून जावं लागतंय. पाणी वाहतंय, नदी दोन्ही थड्या भरून नाव द्या, मग धडकेड्यावर पाऊस जे होईल ती होईल. बरोबर आहे. यंदरीत जाईल ना ते बिना तिकिटाचं, आहे का नाही. तिथं नाही, माझी आथाव म्हणता, माझी म्हणजे मधात पाणी आथाव, आथाव म्हणजे थव न येणार आहे, खोल पाणी आहे, थव सुद्धाच्या पाण्याचा येत नाही. मग काय होतो, पावणारा शहाणा माणूस थडीलाच सावध होतो. आपली हे बांधून काय म्हणतात त्याला, पलीकडे सांगड बिंगड बांधून मग उडी टाकायचा, म्हणजे पुढं धोका होऊ, पुढचा धोका आधी जो पाहतो तो शहाणा. याचाच शास्त्रीय भाषेत असं म्हटलं, शहाणा कुणाला म्हणावं, मूर्ख कुणाला म्हणावं, आहे का नाही. त्याची काही जात नाही, गाव नाही, काय नाही. परिणामाचा विचार करतो तो शहाणा, आणि परिणामाचा विचार करत नाही तो मूर्ख. आपण जे आज करायलो याचा पुढे परिणाम काय होणार याचा जो विचार करतो तो शहाणा, नाही का नाही. म्हणून तो जसा पावणारा अलीकडे कडला कान पवतारणाचा खाओ, सांभाळी जे सावो, वळण सुई जे घावून लागताची. महाराज रणांगणावर युद्ध करायला जायचे, पण युद्ध करायच्या ठिकाणी पोहोचला नाही तोपर्यंत सगळे शस्त्रास्त्र आपले सावध करतो. युद्ध भूमीवर गेल्यावर अरे ते घरीच राहिलो, असं असतं का. जाऊ दे, आता ते घरीच राहिलं, आता ते विसरूनच राहिलं. महाराज माणूस जर बँकेत जाताना पासबुक आता काय काय लागते ते फॉर्म भरायला, एसटी तिकीट घरीच राहिले तर फुल काढ, मग आता काय करतो आता, नाही का नाही. म्हणून न पवता रणाचा खाऊ, रणांगणावर जोपर्यंत गेला नाही तोपर्यंत अगोदर त्यानं ते सगळं तयारी करतो. ओढण सुई जे घावून लागताची, ते चिलखत अंगात बांध लागायच्या आधी लावावी का बांध लागल्यावर लावावी, आहे का नाही. विज्ञान वडन सुई जे घावून लागताची, चिलखत अगोदर घालावी. तसं मृत्यूचा बाण लागण्याच्या अगोदर आपली काय असावी, तयारी असावी, असं त्या महात्मा करतो. पायाचा पेना वाटवत तो आजीची होई जे सावध, जीवन वचत औषधात हवी जे जेवी. पायाचा पेना वाटवत, एखादा माणूस तीर्थयात्रेला निघालाय, पैसे जवळ येतं, पहिले पूर्वी तीर्थयात्रा पायीच करायला लागायच्या, आहे का नाही. आजही करता पायी, महाराज निघाला पायी, आणि आता आजच कळालं की उद्याचा मुक्काम जरा खडतरी, म्हणजे उद्याच्या मुक्कामाला जरा चोऱ्या बिऱ्या होतात, आहे का नाही. चोऱ्या बिऱ्या होतात, मग काय करतो तो, उद्याचा मुक्काम खडतरे, चोऱ्या होतात, वाटेत वध करणारे घात करणारे लोक आहेत, तो आजीची होईचे सावध. तो आजच काय होतो, मग सावधगिरीनं कसं केलं पाहिजे, कोणी सोबती बरोबर न्यायला पाहिजे, कोण्या वाटलं म्हणजे आज सावध होतो. जीवन वचता औषधात हवी जे जेवी, औषधाकडे तोपर्यंतच पळावं जोपर्यंत जीव गेला नाही तर मरून पडलंय. आता लोक माळ बांधले तर तुम्हाला योग पोचले चांगलं घ्या औषध, आता कशाला मरायच्या अगोदर औषध आणणं शहाणपणा आहे. तसं मृत्यू येण्याच्या अगोदर सावध होणं काय आहे, शहाणपणा. एरवी ऐशे घडे जो जळत घडी सांपडे, तो मग्न पवाडे कुहा खनो. एरवी ऐशे घडे, प्रश्न विचारला आपल्याला माऊलीने, एरवी असं घडतंय का, काय घडतंय. एखादं घर पेटलं,
धाड 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 घर पेटलं. ते बसलं बाहेर होतं, कोणीतरी पळत गेलो, चला 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 तुमचं घर पेटलं. थांब मला, मी घरी घेऊन चालतो, मला मग कुठं इरीचा सौदा देतो मला लगेच. घर पेटलं तर पाणी लागेल ना, आणि आपल्याला पाणी सांगितलेले इरीचा सौदा देतो, इर खांदतो आणि मग काय विजवतो, शांतपणा येतो. काय करणार आहे शेवटी, काय करणार आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून तो जसा विहीर खांदायला पळत नाही. अरे कर अगोदर महाराज चोंडिये पाथरू गेला, तैशेने जो उडाला, तो बोंबेही सकट निमाला कोण सांगे. एखादा दगड पाण्यात सोडला, मला तो शेंडी सकट बुडालाय, आता तो बुडालेला दगड बुडाला हे बोंबलं येऊन सांगेल तरी कोण राहील. बोंबे ही सगळं, बोंबे म्हणजे बोंबलून सांगायचं. अरे ते तो सगळंच बुडाले, आता सांगणार कोणी. तसं एकदा त्या दुःखात सगळंच बुडाल्यावर काय मारा, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग लागला, तो लाग सांडून येतो. बरोबर आहे म्हणतात, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग लागला. त्यांचा मूळही लागला नाही, त्यांचा मार्गही लागला नाही, पत्ता लागला नाही, म्हणून तो लाग सांडून या, म्हणून तो मार्गच आम्ही काय केला, टाकून दिला. असं कुठं असतंय का. म्हणून समर्थेशी वैर जया पडले हाड खाईर, तो जैसा अठाई पहार परजनी असे. म्हणून मोठ्या माणसाची ज्याला शत्रुत्व झालं, महाराज हाड खाईर, हाडाचं वैर जे सुटणारच नाही असं वैर आहे. तो आठही प्रहर काय राहतो, सावध राहतो. तसं आपलं महाराज अशा व्यक्तीशी शत्रुत्व आहे की तिथं आपलं, आपल्या बापाचं, आपल्या कोणाचं काही मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई, तुका म्हणे जैयमाज्ञा. बरोबर आहे म्हणतात. मग ते नचले आधी गेले रामबाण, आधी मेरे राम नाम सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो, तुमतोरी तुमचे बळ जव आला नाही काळ. नाही का नाही, धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी. सैन्य लोक पाहू फार, तो तुमच्या कामाला येणार नाही. आणि म्हणून कोण कामाला येणार आहे मला, हरवीन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे कोणी सोडवणार नाही. आणि म्हणून महाराज आपलं आपल्याला त्याच्याशी युद्ध करावं लागतं ना. तरी मग कसं राहतात ते, त्या मृत्यूला जिंकण्याकरता ते कसे राहतात त्याचं उदाहरण देतात. ना तरी केळवली नवरी का संन्यासी जयाजी आपरी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. ना तरी केळवली नवरी, केळवली म्हणजे सोयरीक झालेली मुलगी, अद्याप लग्न झालेलं नाही. मुलगी तर लग्न ठरलंय, लग्न 2 महिने 4 महिने वर्षभर काय त्यांचं असेल ते राहिले, आणि सोयरीक झाली. सोयरीक झाल्यापासून ती त्या घरात राहत नाही का, बापाच्या राहते. पण कशी राहते, मला काय आता किती दिवस राहायचंय, मला काय करायचंय, तुमचं तुम्ही पहा. अगं पोरी देते पण तुमचं तुम्ही पहा, मला काय किती दिवस राहायचं, मी आता माझ्या घरी जाणार आहे, मी आता माझ्या घरी जाणार आहे. ती जर शेताकडे निघाली तर गावातले म्हणजे बाई तू कशाला झाली, आता तू किती दिवस राहायचं. मला असं सारखा ज्याचं चिंतन, काय करायचं आपल्याला किती दिवस राहायचं, काय करायचं आपल्याला किती दिवस राहायचं, काय करायचं. आपण असे जगतो की आपण जसं काय अमृत पिऊनच आलो. मला ते ना ज्ञानाचे लक्षण येत का. संन्यासी जी आपली संन्यासी गावात भरून कमाला आला, तुमचं गाव कसं आहे, तुमच्या गावात रोड आहे, तुमचं गाव पडलंय, तुमचं काय काय करायचं आपल्याला, काय करायचं ते आपल्याला किती दिवस राहायचं, रात्रभर राहायचं, सकाळी उठून जायचं. आपण कसं रावट्या घेऊ त्याच्यात उदास असतो, रावट्या सारखे मी रावट्या ध्यानाला मला असे जशा रावट्या बदलतो तसे आपण जन्म बदलतो. मागच्या वर्षी इथली रावटी मोडा तिथल्या, अरे म्हणजे चिखली माणसं मध्ये आवते रात पडायचं, टाकले पाला फाला एखादा काहीतरी कापड फापडन झोप, उद्या तो माळाला मुक्कामी चालतो. म्हणजे काय करता बघा आता, जसं येईल तसं माणूस का हरतो, तसं उदास याच्यावर काय राहतो, उदास तसे ते राहतात. आणि न मरता करी मृत्यू सूचना, मेलेला नाही, मृत्यूची सूचना अगोदर आपल्या हात करीत राहतो. येणार येणार काळ येणार, मला खाणार येणार, सारखा
करीतो शहाणा मृत्यू लोकी आपली सूचना पाहे. ते 13व्या अध्यायात झाली ना. हे मृत्यूच्या हे एवढं मोठं मिळालंय तर मृत्यूच्या वेळेस त्याचं काय होईल तो नाश होईल. उपयोग आहे नाही. पैगा जो या परी जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे. काय करतो तो जन्मेची जन्मनिवारी. या जन्माला येऊनच पुढच्या जन्माचा काय करतो तो तर घालायचा. आता या जन्माला विलाज नाही पण या जन्मानं पुढच्या जन्माचा काय करायचा नाश करायचा. जन्मेची जन्म जन्मानच जन्माचं काय करतो म्हणजे जन्मूनच जन्माचा काय करायचा नाश करायचा. या मानव देहात जन्म मिळाला या मानव देहातल्या जन्मानं पुढच्या येणाऱ्या जन्माचा काय करायचा शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. मरणे मृत्यू मारी. मरणानच मरण मारायचं. मरण म्हणजे मरण याच्या अगोदर मरायचं. मरण म्हणजे काय ऐका आपण जे ज्याला मरण समजतो ते मरण नाही ते स्थलांतर. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेलीजे तैसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्य नाते माऊली ज्ञानोबा म्हणतात आहे का नाही. हे स्थलांतरे एका घरातून दुसऱ्या घरात त्याला काय म्हणतात जुन्या घरातून नव्या घरात प्रवेश आहे का नाही. वसांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा निन्यानि संयाति नवानि देहि. या देहातून त्या देहात नवानि गृह्णाति नव्या या घरातून नव्या घरात. बरोबर आहे का नाही. असा तो आहे. खरं मृत्यू काय आहे देहाचा संबंध तुटणं. काया विचारे या निश्चय. या विचारे निश्चय झाला आणि त्या निश्चयानं मरणाच्या हातातून आता मी काय झालो चुकलो नाही का नाही. म्हणून आपुले मरण पाहिले म्या डोळा. मी आपल्या ते मरण कोणतं महाराज तर ते मरण आहे देहाचा संबंध तुटणं. मी देह नाही मी आत्मस्वरूप आहे. मी ज्या आत्मस्वरूप आहे तर मला मृत्यू नाही. अशा प्रकारचं मरणानंच काय मारायचं म्हणून पुढचं मरण गेलेलं असतं. त्याला काय त्या घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाले शैल्य. त्याच्या घरी ज्ञानाचं संकट नाही भरपूर ज्ञान आहे. ज्याला जन्म आणि मृत्यूचं शैल्य सारखं काय राहतं टोचत राहतं असं तो समज. आता दयाची परी आता जरा माऊलींनी जन्माचं मृत्यूचं एवढं जास्त रस घेतला नाही. घेतला पण एवढा नाही घेतला जेवढा जरेचा घेतलाय. जरा म्हणजे म्हातारपण माऊलींनी जरा तोंड भरून म्हातारपणाचं वर्णन केलं. आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखील अद्याप म्हातारपण आलेलं नाही. तारुण्यात तरुण येतो पण तरुणपणात जो काय पाहतो म्हातारपण पाहतो. म्हातारपण कसं पाहतो दुसरे म्हातारे पाहतो. दुसऱ्या म्हाताऱ्यांचं काय व्हायला आणि आपलंही असंच होणार. आपल्याकडे एक बघा कार्यक्रम आता आहे का नाही मला आहे का नाही काय माहिती. सुनमुख पाहायचा सुनमुख पाहायचा कार्यक्रम ते होता. सुनमुख त्याला शास्त्रविधी आहे बरं का. तर ते सुनमुख कशा करता पाहिजे. सुनमुख पाहायला काय असतं एक सासू ती 60-70 वर्षाच्या आजीचा पाहून काय फायदा नाही. अशी पुढे गेलेली सासू पाहिजे. आजच सासू म्हणा म्हातारी आणि सून जी नवरी आहे नवरी आणि एक आरसा असतो. आरसा एवढ्या लांब धरायचा की दोघीचे चेहरे त्याच्यात दिसले पाहिजे. काय त्याचं शास्त्र आहे. त्याचं शास्त्र असं आहे की ही म्हातारी असते आहे का नाही. वगैरेची वाटी ऐशे झाली मुख गळत तसे नाक श्लेष मकुरी अशी म्हातारी आणि ही तरुण असते. हिच्या अंगावर अलंकार राहतात ती अशी राहते. हिला सांगायचं असतं बाई बघ माझ्या चेहऱ्याकडे. त्या सुनाला सांगायचं असतं त्या म्हातारीने बघ माझ्या चेहऱ्याकडे तू कशी मी कशी आहे. एक आहे एक दिवस मी तुझ्यासारखी होते. म्हातारीने सांगायचं असतं आरशात पहा एक दिवस मी तुझ्यासारखी होते आणि एक दिवस तुला माझ्यासारखं व्हायचंय. आलं का लक्षात. एक दिवस मी तुझ्यासारखी तरुण होते आणि एक दिवस तुला माझ्यासारखं म्हातार व्हायचंय. म्हणून तारुण्याच्या मदानं उन्मत्त होऊन कुणाला त्रास वगैरे देऊ नको कारण तुला त्या जाग्यावर जायचंय. हे सांगण्याकरता आहे. हे सांगण्याकरता किती महाराज त्याच्यात शास्त्र आहे. जाऊ द्या
आपण त्याच्याकडे तेवढं लक्ष देत नाही. तारुण्याच्या भरा माझी लेखे, तारुण्यात म्हातारपणात काय होत नाही का नाही. तारुण्याची या भरा काय मनुष्य देह आपल्याकडून घडत नाही, सोडून द्या. मनुष्य देह अगोदर भगवत प्राप्ती करून घेण्याकरता आहे आणि मग उरलेल्या काळात उरला तर संसार करायचा. सर्वस्वाचे साठी, साठी म्हणजे बरोबर सर्वस्व अगोदर गेलं तरी हरकत नाही, पण काय साधावा देव साधावा आहे का नाही. भगवत प्राप्ती करून घ्यावी. भगवत प्राप्ती झाल्यावर उरलं तर उरलं आयुष्य, नाही उरलं तर आपल्याला ते कोणी विचारणार नाही. ते काय होऊन जातात, आपलं उलट आहे. आपण अगोदर संसार पूर्ण करायच्या मागे लागतो आणि मग उरलं आयुष्य तर परमार्थ. आयुष्य उरत नाही, संसार पूर्ण होत नाही. कस काय उरत आणि त्याची परिवार. तारुण्यामध्ये जो म्हातारपण पाहतो, काय म्हणतो तो पाहतो म्हणजे काय पाहतो, काय म्हणतो असं म्हणतो तो. म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाय होईल काचरी वाळली जायचे. आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी, आज शरीरात काय आहे, बळ आहे, बळ आहे शरीरात. मग ते बाबा सांगत होते, म्हणजे म्हातारी माणसं सांगितले काही काही महाराज अशी ताकद होती, 5 क्विंटलची गाडी पलटी झाली तर कापसाची पाठीनं खांदा द्याला गाडी काय केली, सरळ केली. यार पण तुला तसा डबा उचलून कुठे गेलं ते पण, बरोबर आहे का नाही. म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जी ताकद या अंगात ती कशी होईल, वाळलेल्या भाजी सारखी. गुरुवारी लाडगुरुजी म्हणतात, माणूस हिरवळील माणसं बोलतात, पण हिरवळीचंच कसपण होत असतं. कसपण जे झालंय ते कशाचं झालंय, हिरवळीच झालंय ना, गुरुजीची भाषा आहे. तसं आपलंच काय होत असतं, तरुणपणाच म्हातारपण होतं का नाही, नाही का नाही. मग ती होईल काचरी वाळली जैशी, जशी वाळलेल्या भाजी सारखी होईल. कसे काय होते त्याची इंद्रिय, निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हात पाय. आमंत्र्या राजाची परी आहे बळाया. एखाद्या दुर्दैवी माणसानं धंदा टाकला, दुर्भाग्य आणि त्या टाकलं दुकान, कसं चालतंय, चालतंय हे ऐकत नाही. दिवसभर बिचारा बसलं, 50,000चा माल गुतवला, वसूल 25च झाली, काही माल खराबच होऊन गेला. निदैवी दुर्दैवी, जसं दुर्दैवी माणसाचा धंदा चालत नाही तसे म्हातारपणी हातपाय चालत नाही. हो अवघ्या का उडीत जातो मी ढेऱ्या ढेलच नाही. बोरकडे स्वामी एका गुढीत आणि आता महाराज फाट्यातून जाता येईल, हो इळ लागायला. निदैव हातपाय काय होत नाही, चालत नाही. निदैवाचे व्यवसाय तैसे टाके. आमंत्र्या राजाची परी आहे बाळाया. आमंत्र्य, आमंत्र्य म्हणजे मंत्री नाही असं नाही, मंत्री आहेत पण वाईट सल्ला देणारे मंत्री आहेत. मग त्याचा जसा तो राज्य पुढेच जात, वाईट सल्ला देऊ देऊ, वाईट सल्ला देऊ देऊ राज्य काय होतं, पुढेच जातं. आणि मग राज्य जसं त्याचं पुढेच जातं तशी याची शक्ती काय होत जाते, पुढेच जाते. बळ अपवाद कमी कमी, नाही का नाही. मग कसं कसं इंद्रिय त्याची शक्ती पुढते त्याचं वर्णन करतात. फुलाची या भोगा लागी प्रेम टांगा, ते करे याचा गुडगा तैशी होईल. फुलाची या भोगा लागी प्रेम टांगा. मला नाकाला काय चर 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 म्हणतात, नाक असते आणि त्या कशाकडे ओढ असते त्याची, फुलाकडे सुगंध घ्यायला. फुलाची या भोगा लागी प्रेम, पळतच जातो त्याच्याकडं. फुलाची अभंगा, ते नाक कसं होईल, करे याचा गुडघा उटाचा वांगळा. कसा असतो, असा बसलेला पुढं नुसतं उटाचा वांगळा नाही, पाहून घ्या एखाद्या दिवशी. असा बसलेला असतो. काय असतंय, नाक असं वर का असतं, याला खालून दाताचा आधार आहे, दातावरती उंच आहे, दात जातात पडून आणि मग ते कातड खाली दबत, आहे का नाही. मग ते करे याचा गुडघा तैसे होईल. पुन्हा कशी दशा येईल, वढाळाच्या खुरी आखरो आते पुरी, ते दशा माझ्या श्री पावेल गा. वढाळाच्या खुरी आखरो आते पुरी. वढाळ ढोरे, वढाळ वढाळ म्हणजे ज्या ढोराला काय सवय, पळायची सवय, पळायची सवय. पाणी पाडला सारखं झडकं चालू, चिखलानं पळालं पळालं पळालं, मग त्याच्या पायाला काय येतात, खुऱ्या 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 ढोर पाहिलं की नाही. आणि त्या ह्या होतात अरे सूज येते, रक्त पडायला लागतंय त्याच्यात झालं की, मग ते पाय खाली ठेवत नाही. लक्षात येईल तुमच्या, पाय खाली ठेवत नाही. ते पाय काय धरतं,
आदर धरतो. आदर धरल्यावर तो असा राहत नाही, तो असा होतो. कारण त्या आपल्या त्रासामुळे त्याला आपोआपच त्याचा काय सुटतो, कंप सुटतो. जसं खुऱ्या आलेल्या ढोराचा पाय असा लाखा हालतो, तशी म्हातारपणी अशी 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 तैशी दशा शिरी येईल माझ्या, तशी मान काय करते, हलत राहते. नग 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 ती म्हणजे आपलं व्यथा त्या मानाला काय करतात, त्या हलवतात आणि ती मानती तरा 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 तैशी दशा श्री येईल माझ्या. पद्मदळेशी साळे बांधतात हे डोळे, देवती पडवळे पिकली जैशी. पद्मदळेशी साळे, पद्म फुल कमळाचं, त्या कमळाच्या फुलासोबत भांडण करतील अशी. कमल नाही, कमला येत डोळाचा. कमळासारखे ज्यांचे काय आहे डोळे, कमळासारखे डोळे येतात, असे ते कमळाशी जे भांडतात म्हणजे स्पर्धा करतात, इतके सुंदर डोळे येतात. ते होती पटवळी पिकली जैशी. पटवळ पटवळ असे एक फळ असतं पाहते, दाबलं की त्याच्यातून काय येतो बाहेर, अशी खांची. हे घ्या ना आपलं महाराज, तुमच्या इथे नव्हतं का झाड, गोपरण का असं दाबलं की चिकट चिकट पाणी येत असं त्याच्यातून. तसे डोळ्यातून काय येत राहत, मग चिकट पाणी येत राहत. कसं चिकट पाणी येत, वर्णन करतात. भवईची पडळे ओमथती शिन साळे, उरु कुहिजेल जुळे जळे आसवाचिनी. भोईची पडळे, हे भोईचे जे पडदे येत टाईट येत ना, तरुणपणात कसे राहतात, टाईट राहतात. ते म्हातारपणी कसे होतात, ओमथती शिन साळे, वाळलेल्या सालीप्रमाणे. सुरकुत्या वाळलेली साल झाडाची अशी लोंबती, तसे ते काय होतात, असे लोंबतात खाली. उरु कुहिजेल जळे आसवाचिनी, आणि सगळा छाती काय होईल, कुहिजेल का नेहमी 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 पाणी येऊ. कशाचं पाणी येत, आसवाचं. काय का असं राहतात म्हातारपण, रडायचं का काम पडतं म्हातारपण. रडायचं काही एक कारण आहे, सांगू किती एक कारण आहे महाराज. हो, धड बोल कोणी बोलत नाही, लेकरू सुद्धा काय होत नाही, ते मात्र बाहेरचं बोलत नाही. एवढं मोठं कमवलंय, ते सगळं ते भोगायले. आपल्या कमवलंय आपण, कसं कसं कमवलंय तेवढं ते भोगायले, आणि आपल्याला त्याच्यातलं काही नाही. कोणी पाहुणा आलेला धड बोलत नाही, घरचं धड बोलत, सारखं दुःख. महाराज एवढं दुःख मी एक म्हातारं पाहिलं, असं तडकू लागलं, त्याला गोळी सुद्धा कोणी देईल. अरे ती म्हातारा आळडायला गोळी तरी द्या म्हणजे, महाराज ते तसं आळतच राहते, त्याच्याकडे नका पाहू. मग त्या घरी कसं चहा इतकं मोठं मोठं आरडू लागलं महाराज. ते मला चहा आहे नको म्हणत, मी त्या खाली गोळी गोळी आणून देतो, देऊ नका म्हणजे महाराज रिॲक्शन येते. ते म्हटलं महाराजांनी एखादी आणून दिली, शांत बसलो, तो नाव ठेवतील. कोण अरे आपल्यावर पाणी येते, काय नाही महाराज, असं पलंगावर माणूस झोपेल असतोय, खाली पाणी असतंय, तहान लागलेली असते, पाणी दिसतंय, तहान लागलेली आहे, पण उचलून घोट घेण्याची काय राहत नाही. हे आपल्यावर येणार आहे, हे तुमच्या गावाचं नाही, दुसऱ्या लोकांचं नाही. माझ्या गेलो म्हातारपणा दुखत, कमी द्या म्हातारा तीन घाण करते. बरोबर आहे का नाही, खरंय महाराज, हे खोटं नाही, खरंय. देऊ नका खायला त्याला. भक्ती बाबा सांगायचे पूर्व परमार्थाचं वजन सांगतो म्हणे. आमच्या शाळेत होतं म्हणे, मला सांगतो आमचे 5-6 मित्र चांगले कटर, म्हणजे त्याच्यात अनेक होते पण गावातले कटर होते, त्या 6 पैकी 3 तर मी येत म्हणे, आणि 2 जे राहिले ते गाईच्या कोट्यात येत म्हणे, आणि मग पाय दाबायला लाईन लागायची म्हणे. कशाचा परिणाम आहे, परमार्थाचा परिणाम आहे. परमार्थाचा पाय दाबायला लाईन लागायची म्हणे. अरे आज वाटत म्हणे त्यांना असं तसं, पण उद्या विजय कोणाचा होणार आहे, आपलाच होणार आहे, नाही का नाही. आणि म्हणून महाराज अशी परिस्थिती होईल माझी, उरु कुहिजेल जळे आसवाचिनी. अरे महाराज तुम्हाला एक सांगू का, ज्यानं जीवन संसाराला अर्पण केलं, संसार त्याला रडवणार नाही म्हणत मी, रडवणार, 100% रडवणार. पश्चातापच नाही करायचा, त्यावेळेस कोणाला दोष द्यायचा नाही. मी तर मला पोराचा दोष नाही, सुनाचा दोष नाही, मायबापाचा दोष नाही, नातवाचा दोष नाही, गावाचा दोष नाही, माझा मीच झालो शत्रू. कैचे पुत्र दारा कैचा मित्रू, कासया घातला पसरू. मला संत आपल्याला सावध करत होते, आपण ज्याला वेळ नाही द्यायची त्याला दिली म्हणजे रडवणार. बरोबर आहे का नाही महाराज. आपण जर आपलं धन खर्चून विष विकत घेतलं तर मराव कोणाला लागेल.
विषयाचे कांदे वाटूने तो रस घ्यायचे पिळूने दया नाव अमृत ठेवणी जैसे अमर होणे. काय फायदा आहे त्याच्यात? त्याला नाव अमृत दिलं म्हणजे अमृत होत असतंय का? होत नाही महाराज. त्याप्रमाणे महाराज कसं होईल अवस्था शेवटी ऐका. जैसे बाबुळीचे खोड गिरबडवणी जाती सरळ जैसे पिचडी तोंड सरकटी जेल. बाबुळीचे खोड बाबुळ पाहिजे ना बाबुळ बाबळीच्या खोडावर त्या हेरा हातात सरडी आणि मग ते सरडे खालीवरी जातात आणि ते चोपडं होतं आणि त्याच्यावरून असं ते घाण करतात आणि मग ते चमकतं किंवा डी लांबूनच कुणाला काय होतो असा घसरल्याला चमकतो. जसा बाबळीच्या खोडावर असं ते गिरबडून जातं ते त्या घाणीनं बाबळीचं खोड तसं तोंडातून काय निघत राहील? लाळ. अरे लाळ निघत राहील. पिचडी तोंड सरकटी जेल. श्रेष्ठ मधुरी सारखं त्याच्यातून ते घाण वाहत राहील. रातवणी चुली पुढे परे उमादती खातवडी जैसेची नाकाडी गिडगिडती. नाकाचं ते गोड वर्णन केले मग. रांधवणी चुली पुढे काय स्वयंपाक करणारे बाया असतात. मग आता पाणी टाकायला एकदम घाण पाणी खूप दुसऱ्याच्या दारात कुठं टाकायला जागा नाही. मग ते गटा करायचा आणि दररोजचं घाण पाणी काय करायचं आपलं ते त्या गट्यात टाकायचं. ते घाण पाणी त्यात साचतं आणि साचल्यानंतर त्यात आळ्या होतात. घाण पाण्यानं काय होतात? आळ्या. आणि त्याच्याकडे असं पाहिलं की त्या आळ्या काय करतात अशा पाहिलं नाही. तुम्हाला जर ते आता पाणी तिथं नसलं सापडत तर कोण्या हाटेलीत गेले चहा प्यायला जेवायला नाश्त्याला की पाठी मागून जायचं तिकडून त्याचा तो पाईप काढायला राहतो. तिथं अशा आळ्या काय करतात? त्या घाण पाण्यानं अशा पटपट करतात ना. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तैसेची नाकाडी बिडबिडती. तशा नाकातून आतून आलं वळलं की आलं. म्हातारे माणसाचा हात चालूच राहतो असा धोत्रावर पुसायचं ना असं सुनई धोतर पुस नाही म्हणते म्हातारा सगळं हेच करून टाकतात. येणार नाही काय नाकाडी बिडी महाराज माऊलीने म्हणून पोट भरून माऊलीने त्याचं काय केलं वर्णन केलं सरकटीचे. अशा प्रकारची बिडबिड. तांबुले गोट राहू हस्ता दात जाऊ सनागर मिरवू बोलजेने. तांबुले गोट जाऊ काय गोट असतात महाराज. विडा बिडा खाऊन लाल करून वट नसला विडा खायचं तर ते वटल की हे लावायचं काय करून आहे लावायचं असे लाल वट दावायचे. हस्ता दात जाऊ हसायला लागलं की कसे असे 32 काय राहतात दात राहतात असताना दात दाखवायचे. अशा प्रकारचं करतो. सनागर मिरवू सुंदर असे शब्द काय करू तारुण्याच्या मधानं मिरवत राहू. चांगलं काय बोलतो तेच तोंड त्याचे ओठ दाखवावे त्याचं बोलणं दाखवावं. ज्या तोंडाचं काय करावं हसताना दात दाखवावे. तयाची पाहे या लोंडा येईल जळबताचा लोंडा या उमलती दाढा दाता सहित तयाची त्याच तोंडातून जळबताचा लोंढा येईल. जाळच येईल असा आतून. कशाचं? लोंढक आतून का उभळ आली की काय येतं बाहेर. मग म्हातारे माणसं कोणी वाटेवर बसू देत नाही. महाराज हे म्हातारे इथे काय टाकी म्हणजे डॉलर मला जळबटाचा लोंढा लोंढे येत राहतात. या दाढाच्या खिंडीतून ते काय होत राहत सगळं बाहेर पडत राहत. कुळवाडी रिने दाटली कवाकड्या ढोरे बैसली तैसे नुठे काही केली जी बची. कुळवाडी रिने दाटली महाराज आपल्या वाडवडिलांना ऋण करून ठेवलंय किंवा एखाद्याची कुळानं जमीन केली आणि महाराज खूप खर्च लावला माल कमी झाला आणि त्याच कर्ज होऊन बसलं. वर्षे 2 वर्षे 4 वर्षे जन्म कशा चाललाय मग ते माणसं असे थकून बसतात. काहून बसली काय म्हणले आता फिटत नाही. महाराज थकून का बसली काय कारण म्हणले आता फेडावच कसे त्यांची उठण्याची जशी भावना होत नाही. वाकड्या ढोरे बैसली. वाकड्या म्हणजे झडग्यात म्हातार ढोर बसलं की मग बसलं पुन्हा उठणे नाही. तैसे मुठी काही केली जीभची. काही केलं तरी तशी जीभ काय होत नाही उठत नाही. असं बाबा पोरगी आली 2 शब्द बोला गद असं पाहते पण जीभच उचलत नाही. ऐका नाही जीवच उचलत नाही. ओळखलं पण त्याला काय होईना आता
उमटळ ना आता जीभ बसली ना आता काय उमटळते. आणि असे माणसं मला अशा माणसाला म्हाताऱ्या तुम्ही एखाद्याचा म्हातारपणी काय होत नाही म्हाताऱ्याकडे एखाद्याचा म्हातारा असं काही तक्रार करायला एखादा माणूस असतो ना बाबा ते जर धार्मिक असला तर कोणाच्या नादी लागता. आता विठ्ठल विठ्ठल हरी हरी करा हो हो आला सांगायचं म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणा हरी हरी म्हणा पुरला नेऊन तो कोण विठ्ठल त्याने काय चांगलं केलं तो त्यासाठी काय केलं तो काय तो चांगलं करी तू करता आता दात खातो कर करा तो काय करायला लागला वाटच पाहलाय मला देवाकडं ऐका देवाकडं दंड द्यायला हायवे नाही बरं त्याचा कोणी मित्र नाही त्याचा कोणी शत्रू नाही बरोबर आहे का नाही. त्यानं स्वतःच्या नातू पोरवून मस्त झाले तर डोळ्यासमोर मारली त्याला कोणाची दया येत दयाच नाही. कर्म करत असताना स्वतंत्र आहे आपण पण फळ भोगत असताना आपण स्वतंत्र नाही. फळाचा आपला तोच आहे महाराज. आणि म्हणून कस काय या तशी जीभ उचलत नाही कुसळे कोरडी वाऱ्याने जाती भरडी तशी आपदा कोंडी दाढी अशी एकदा का गवत वाळलं की मग ते कुसळाचं गवत वाऱ्याने काय होतं कुणीकडे जातं वाळलं की जसं जातात हे दाढी हेन हेन महाराज अशी काय बाबा बापा बापा काय माणसं तो रोज दाढ्या करते हो रोज. तुम्हाला एक सांगू का ही देहाशक्ती वाढवण्याचा धंदा आहे. दाढी करावं लागते कटिंग करावं लागते आली लहर केला कर घेतली भेटला टाईमच्या दिवशी घेतली नसले तर त्याला काय केली काय काय एवढं लगेच मला दुसऱ्या दिवशी लगेच ते लावणं काढणं काय त्या देहाचं महाराज आहे का नाही. इतकं देहाशक्ती वाढवणाऱ्या गोष्टीतून आपण काय व्हायला पाहिजे थोडं. काही माणसं मला लग्नाला जात नाही तर काही माणसं सावलाय कोण दाड्या बाहेर ते मेला त्याला वाट लावायचंय त्याला फुकायला जायचंय काय राव गेलो असतो मातीला पण तुझ्या दाढी त्याच्या मातीची त्याची आग लागायला रावणासारखी तुझ्या दाढीला जशी मंत्राच्या शेपटीची रावणाची गळाली होते म्हणते दाढी तशी का त्याची आग किंवा माग थोडी लागायली काय ते असं देहावर जो उदास काय महाराज तरी जोया देहावर उदास ऐशिया परी किताबी लागेल महाराज काय त्या देहावरचा विषय देहाशक्ती वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्या देहाशक्ती वाढवणाऱ्या. आणि बौद्धिक करून आपल्याला जर साध्य प्राप्त करायचं असेल तर देहाशक्ती कमी करायची का वाढवायची कमी करायची काय करायचं त्याचं महाराज याला जास्त भोग द्यायचा नाही लागत तेवढं देत राहायचं संपवायचं याच्यातून कार्य करून घ्यायचं संपला विषय लय चांगलं ठेवून लय त्याला हे लावून ते लावून आहे का नाही काय त्याला करायचं किती काही गेलं तर एक दिवस काय करणार आहे त्याला भेटूनच काय ते रामदास स्वामीचे एक हे पा अलंकार स्थानी तनु सजविसी मना दर्पणी पाहू निरंजविसी कळे जळे सर्पणी रूप तेरे हरे राम हा मंत्र सोपा जपा रे कळे जळे सर्पणी रूप अलंकार स्थानी तनु काय सजवतो यार काय महाराज माणसाचे आमच्या मन नवलच वाटते पडत काय लगे एखादा मी त्यातला शिकून भेटत नाही म्हणून नवल वाटते असं का म्हणून पैसेच नाही भेटतच नाही आमच्या काय होते बरं ते आमच्या बोट तोडून घेते पोरं नाही निघायची तर मात्र कोणी जर फुगलं ना एखाद्या माणसाचं आमचं मात्र कोणी मग ते निघत नाही तोडून घेते महाराज दोन अंगठ्या केल्या काय अंगठ्या केल्या काय केलं महाराज व्यशीचं भूषण येते माणसाचं थोडंच आहे का नाही मी जे बोला काय जे प्रमाणात ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या ते सांगायचं आपल्याला धंदा दिला तितकं सांगायचं आपण तसं वागण्याचा प्रयत्न करायचा जमलं तर जमलं आपलं आणि सांगायचं ते मनाला सांगायचं खरंच ज्ञानेश्वरी पुढे मनाला सांगायचं काय कोणाला बोलायची गरज नाही तू काय म्हणायचं ते सांगू नाही सांगितलं तर तो आपण गोष्ट करून घ्यायचो म्हणून त्याच्यात भूषणच नाही ते ऐका नाही मला भूषण नाही प्रत्येक इंद्रियाचं भूषण सांगेल हस्तो पवित्र विधान पुण्यम पादो पवित्र विदो तीर्थयात्रा कंठो पवित्र यदि नाम घोषो हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा याच्यानं सगळी काय मिळते शरीराची पवित्रता मिळते. महाराज लाखो करोडो रुपयाचं सोनं अंगावर रे त्याच्या आंघोळीचं लोक पाणी पित नाही भगवान बाबाच्या आंघोळीचं उद्धव बाबाच्या आंघोळीचं लोक काय पित होते तीर्थ पित होते
करोडो रुपये ज्याच्या जवळ आहे, एक सांगू का, लोक त्यांच्या आंघोळीचं पाणी पित होते, आपल्या आंघोळीचं पाणी शेजारी दारातून जाऊ देत नाही. 5 लाखाचे दागिने येतात, 5 लाख 50 लाखाच्या दागिने येतात, तू पाणी आलं. बरोबर आहे का नाही? कशाचा परिणाम आहे? देह पवित्र नामस्मरणानं होतो, तो देह सुशोभित भगवत भक्तीनं होतो, देह सुशोभित भगवंताच्या चिंतनानं होतो, यानं होत नाही. आणि पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. काय महाराज भूषण येते आहे का नाही? तीच नाथ महाराजाची भूमी मला आठवण, मुखी जरी काय नाथ महाराजाची भूमी आठवण का मला. श्रवणी श्रवणी भूषण, म्हणजे कानाचं भूषण कुंडल नाही, तर भगवंताच्या कथा श्रवण करणं हे कानाचं काय आहे? भूषण आहे. इतर त्याला काय नाही. आपलं ज्ञान यश इंद्रियावर उमटणं हे त्याचं काय आहे? भूषण आहे का नाही? जाऊ दे पुढवारी पुस्तक. मग ती दाढी निघलो होतो आपण, दाढी करणं हे ते मला ताई, जसं ते म्हातारपणी कशाची दाढी कशाचं काय, जसं ते वाळलेलं गवत आलं ते तशी कुणीकडे काय आलं ते. मग अरे पोर हो वाटकाल बरोबर रे, अरे आणा रे, पण कोणी करीत नाही रे. ते म्हणतो का बसा, हे बुवा त्याच्या मागे लय काम होतं, ते आता इकडे येणं बंद केलंय ते घरी. मला नाही काय करायचंय, तुम्हाला कोणा लग्नाला जायचंय, येत नाही, घेऊन येत नाही किती अवघड. पण ती माझा ढवळीचे ते केस खाजवतात, काय करावं काय करावं काय करावं काय करावं असं होतं ते. आणि तो कशाचा परिणाम आहे? जीवनभर ती आसक्ती ठेवली म्हणून त्या दाढीचं येत. जीवनभर ती आसक्ती ठेवली नसती तर त्याचं ध्यानही आलं नसतं, एवढा चिंतनात घडून गेला असता. आषाढीचे निचळे रेषे झिरपती सैलांची मुळे, रेषे खांडी उनी लाडी पडती पोट. आषाढीचा पाऊस सुरू झाला, झडकं सुरू झालं की महाराज मोठमोठाले डोंगरातून अशा धारा काय होतात. आपण पाहा, तुम्ही गेलं ना तिकडं, अशा डोंगरातून पाण्याच्या काय सारख्या धारा अशा लांबून उतरताना दिसतात. तसे दातातून दाढतून तोंडातून असे लालचे पूर काय होत राहतात, गळत राहतात ते. वाचे सिया पवडो कानी अनुगडू, पिंड गरुवा माकडू होईल हा. वाचे सिया पवाडू, बोलणं तोत्र होऊन जाईल. हे का नाही? विठ्ठला नाही, इथल्ला येतही नाही. वापवडू कानी अनघडू, कान उघडतच नाही, अन उघडू शब्द काय म्हणतो, ते काय म्हणलं रे, हे काय पुन्हा ज्याला ऐकू येत नाही त्याला ऐकायचा ना जास्त, ज्याला बोलता येईल त्याला बोलायचा ना जास्त. बोलू जाता शब्द नाही की आणि गडगडी कंठ कानातून ऐकू येत नाही. ते शरीर कसं होतं, गरुवा माकडू, गारुड्याचं जसं काय माकड 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 जसं छेडीवर चालवतो, तो कोणाच्याही छेडीवर म्हाताऱ्याला चालावं लागतं. उडू नका मी होतो असं होईल याचं. तृणेचे बुधावणे मला आंदोळे बुधो बाबाचे ऑपरेशन करायचं म्हणजे डोळे बळत येऊ लागले. त्यांनी सांगितलं आता जे पाहायचं, जे चिंतन करायचंय, जे ग्रंथाचं अध्ययन करायचं ते करून झालंय, आता काय पाहायचं राहिलं. म्हणजे आता त्याचं काय करायचं, फक्त जीवनभर जे वाचलंय त्याचं चिंतन करायचं. अरुण्यात खावण म्हातारपणात त्याचा काय करावा, रवंथ करावा. तर आता काय पाहायचं काय, की फरक आहे माझा. पिंड गरुवा असं वाचेशी फोडू झालं. तृणाचे बुधवणे आंधळे वारे गुणी, तैसे येईल कापणे सर्वांगाशी. तृणाचे बुधवणे, कवताचं बनवलेलं बुधवण, ते जसं वारा आलं तिकडे ते काय होत राहतं, हलत राहतं, तसं माझ्या शरीराला सगळा ताप सुरू होईल सारखा. असा तो तारुण्यात पाहतोय. हे त्या महात्म्यावर अजून आलेलं नाही. पाया पडती व्यंगडी, हात वळती मुरकुंडी, बरवेपणा बागडी नाच विजेर. पाया पडती व्यंगडी, बाहेर व्यंगड पडून जाते, म्हणजे पुढं टाकायचं तर तिकडेच पडतो, तिकडे टाकायचं तर तिकडेच झुकतो. हात वळती मुरकुंडी, हात काय होतात, काही उचलत नाही, मुरकुंडी होऊन जाते त्याची. जे बरवेपणा होता, त्या बरवेपणाचा जो टाईटपणा होता तो नाचवल्या जातो. म्हणजे शरीर तर एका जागेवर स्थिर राहत नाही. मळमूत्रधारे होऊन जाते की खोकरे 900 होती तरी माझी निधनी. मळमूत्र खोकरे होऊन जातात. लगीन न्यायचं तिथून लोक जायचं तर आधीच लगीन होती, संडासला तिकडे पुढं न्यायचं तर माझ्या हातात होऊन जाते. जिथं झोपतात आणि वास मारत आहे माणसं तिकडे संडासला तिथे इथं जेवत नाही.
तसाच खालून तसाच झालेली कोबीची भाकरी बस. मूर्ती हे काय काय माझी नवशी होती आणि महाराज याच्या करता मी जीवन घातलं ते माझ्या नवस करतील कशा करता मला काय यावं मरण यावं माझी आणि धनी बाईल म्हणे खर म्हणता तरी खरं नाही बरं खर म्हणजे गाढव नवशी होती तरे देखोनी तुमची जगू मृत्यूचा पडेल पांगू सोयरिया उभं येईल माझा लोक माझ्याकडे पाहिले की काय करतील थुंकतील मृत्यूचा लोकांना असं चिंता पडेल तू कधी येतो म्हातारे काही जाते आमचं म्हातारे काही जाते आमच्या म्हाताऱ्याची चिठी कुठं हरवली सोयरिया उभं येईल माझा सगळ्या सोयऱ्या धायरेल माझा काय येईल कंटाळा येईल कोणी येते घ्याटायला काय बलवारे पोरील बलवारे नाताल कोणी येत नाही स्त्रियामंती विषयी बाळाचे मूर्चे किंबहुना चिळशी पात्र स्त्रियामंती विषयी मला स्त्रिया पोरी सुना बिना फुले करू लागले म्हणजे बाय तो बागल आला ते म्हाताऱ्याला काय म्हणतात येते तरी ते विचित्र दिसतंय ना ते तसं विषयी बाळे जाती मूर्ची लेकरायत पाहिजे ती लेकरायला काय येईल चक्कर येईल फार काय सांगो मी लोकांच्या चिळशीच्या योग्य होईल माझी किळस येईल लोकांना या जागेवर मी जाईल अद्याप केलेला नाही तो तारुण्यात पाहतो नाही का नाही उबळीचा उजगरा शेजारी या साईल या घरा शिनविल म्हणते म्हातारा बहुतात या शेजारी या साईल या घरा शेजारी म्हणजे जवळ जवळ झोपलेले जे लोक येतात आणि मला ते दिवसभर सोयाबीन काढून आलेले असे हात ठेवायची इच्छा नाही द्यायची उपाशी अंग टाकावून आता झोप अशी गार झोप लागली आणि यायला आला उबळीचा उजगरा म्हाताऱ्याला काय आली उबळ आली ते चिकट गाड का आता हे लोटत नाही आणि बाहेर काय नाही ती ताकद नाही आणि मधात ठेवतो दम वाटायला म्हणून तो त्याची तळमळ काय राहती बाहेर काढायची त्याला म्हणतात उबळ अशी उबळ आली खाव करायला लागलं महाराज असे वैतागून उठता शिनवीर म्हणती म्हातारा बहुता ते म्हातारा असं म्हणत नाही म्हणते आम्हाला जाळून मारणारी माऊलीचे शब्द येतात शिनवीर आपल्या भाषेत जाळी या लवकर मरत नाही आम्हाला वाटर लावल्याशिवाय हे जात कितीकच आयुष्य आलंय गेलं आणि ते ऐकत हो त्याचा बूट जाणत वाटलं की घर शांत व्हायचं तेच म्हातारे ऐशी वार्धक्याची सुचनी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा अशी म्हातारपणाची सूचना जो कधी पाहतो आपल्या तरुणपणात पाहतो आणि मग मनात विचतो की नाही आपल्याला त्याच्या अगोदर आपला कार्यभाग काय करायचा साधून घ्यायचा म्हणे पागे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी महाराज तो विचार करतो पुढची अशी परिस्थिती येईल आज मी भोगायला घरातील का लय खाल्ला मिंद हे केलं म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन या लागे येथा अंतकरण यावे ना मी त्याविषयी सांगितलं काय मागचं भोगलेलं किती खाल्लं गेलं ना ते पीठ होऊन त्याच भोगी मग काय उरेल आणि माझ्या हिताकरता मग काय शिल्लक राहील अशा प्रकारचा तो विचार करतो आणि मग तारुण्यात काय करावं महाराज आता इथं परिस्थिती येणार आहे तारुण्यात तो महात्मा काय करतो म्हणजे तो ज्ञानी महात्मा काय करतो मग आपण काय करावं त्याचं सविस्तर इथून पुढे वर्णन आलंय त्याचा विचार उद्याला करूया कुंडली करू द्या.